नमस्कार प्रेक्षक हो. आतापर्यंत आपण राशी भविष्य व्यक्तिमत्व नक्षत्र या संदर्भामध्ये मेष वृषभ मिथुन कर्क या 4 राशींची माहिती घेतलेली आहे. आजच्या 5व्या एपिसोडमध्ये आपण सिंह रास याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. सिंह राशीचं व्यक्तिमत्व कसं आहे, 2025 साल त्यांना कसं जाईल, राशी स्वामी राशी चिन्ह यानुसार हे व्यक्ती कशा असतात, त्यांनी कोणतं रत्न वस्त्र आणि अंक त्यांना लाभणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण आजही काळे गुरुजींशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही आमचं चॅनल बघता आहात तरी पण कुठेतरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला थोडंसं विसरताय, तर ते कृपया विसरू नका. एपिसोड पाहिल्या त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्या सगळ्याची आम्हाला नितांत गरज आहे. आणि त्याच वेळेस आमच्याकडून अजून कोणत्या अपेक्षा आहेत या संदर्भामध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मौल्यवान सूचना करा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण सिंह रास आणि त्या सिंह राशीचं 2025 साल कसं जाणार आहे, एकंदरीत ते व्यक्तिमत्व कसं आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मग सिंह राशीचं स्वरूप कसं आहे? क्रांतिवृत्तामध्ये साधारण सिंह रास ही 120 ते 150 अंशावरती दिसणारी ही राशी आहे, ज्याच्यामध्ये तारकांचा समूह जो आहे तो सिंहाच्या आकाराप्रमाणे दिसतो. म्हणून त्याला वनराज किंवा सिंहरास, कारण राशी चक्रातली ही 5वी रास आहे म्हणून त्याला सिंहरास असं म्हटलं जातं. वनराज सिंह हे या राशीचं चिन्ह आहे. मग या राशी चिन्हावरून सिंह राशीच्या व्यक्तींबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगता येईल? त्याच्या चिन्हावरून सिंह राशीचा स्वभाव जर आपण बघितला तर तो अर्थात सिंहाप्रमाणे असणार आहे. अतिशय तेजस्वी आहे किंवा डौलदार त्याचं चालणं असणार आहे, पिळदार शरीरयष्टी असणार आहे, अतिशय भेदक अशी त्याची नजर असणार आहे. त्याप्रमाणे एक रुबाबदारपणा जो आहे तो त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येईल. एखादी व्यक्ती सिंह राशी जी आहे ती साधारण या लक्षणावरून आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे मग 10 व्यक्ती जर आपल्या समोर असतील, चालत असतील, तर आपल्याला सिंह राशीची व्यक्ती उठून दिसताना दिसते. सिंह राशीची व्यक्ती निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला ओळखता येईल, कारण सिंह म्हणजे ज्याला आपण वनराज म्हणतो, त्याचं चालणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्यातला तो डौलदारपणा, या सगळ्या लक्षणावरून किंवा गोष्टींवरून आपण सहज ओळखू शकतो की सिंह राशीची व्यक्ती. सिंह वनात राहतो, सिंह शिकार करतो, मग अशा वेळेस सिंह राशीच्या व्यक्ती सिंहासारख्या स्वभावाने क्रूर असतात का? सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने तशा क्रूर नसतात. क्रूर हा शब्द जरी सिंहाच्या बाबतीत वापरत असतील तरी माणसाच्या बाबतीत तसा शब्द नाही आपल्याला घेता येणार इथं. एकंदरीत स्वभावामध्ये जो एक धारदारपणा असतो त्याच्या, किंवा आक्रमकपणा असतो, बाणेदारपणा असतो, किंवा पुढच्याला ते त्याचं बोलणं टोचेल लागेल अशा पद्धतीचं असतं, म्हणून त्याला थोडंसं डॉमिनेटिंग नेचर असा शब्द आपल्याला तिथं वापरता येईल. सिंह हा कळपात न रमणारा प्राणी आहे. तो एकांत प्रिय, एकटा राहत असतो मनामध्ये. मग अशा वेळेस सिंह राशीच्या व्यक्ती पण एकांत प्रिय असतात का? सिंह राशीच्या व्यक्ती एकांत प्रिय असतात. त्याची 2 कारणं आपल्याला इथे लक्षात घेता येतील. पहिलं कारण त्यांचा स्वभावाचा जो मूळचा भाग आहे, अतिशय मानी असणं, स्वाभिमानी असणं. सहजासहजी आपण जिथं जाऊ तिथं त्यांना मानाचं स्थान किंवा मानाचं पान म्हणतो ते त्यांना पाहिजे असतं, आणि ते मिळत नसेल तर ते सर्वसामान्य माणसांच्या मध्ये मिसळायला तयार नसतात, म्हणून ते एकांतप्रिय असतात. पण ते एक कारण झालं. त्याचं दुसरं कारण जर आपण बघितलं तर ह्या लोकांना एकांत आवडतो, त्याचं कारण थोडीशी ही राशी आत्म्याशी संबंधित असणारी राशी आहे, आणि आत्मभान यांना जाग्यावर आणण्यासाठी किंवा त्या पद्धतीने आत्मिक विचार, आध्यात्मिक विचार करण्यासाठी पण ही लोक काही वेळेला एकांत वास स्वीकारतात. तर आता हे झालं सिंह राशीच्या चिन्हाबाबत, की वनराज सिंह हे त्याचं चिन्ह आहे. मग आता सिंह राशीचा राशीस्वामी कोणता आहे? सिंह राशीचा राशीस्वामी सूर्य किंवा रवी म्हणतो आपण. रवी या राशीस्वामीनुसार या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? रवी या राशीस्वामीनुसार यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार आपण केला तर सिंह राशीचा स्वामी रवी अतिशय स्वयंप्रकाशी किंवा इतरांना तो उब देणारा किंवा सर्व ग्रहांचा राजा. खरं तर आपण जर विचार केला तर लक्षात येईल, आपण भूगोलामध्ये सूर्याला तारा म्हटलं गेलेलं आहे, फक्त ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रह म्हणतो आपण. अशा अर्थानं तो तारा आहे, त्यामुळे तारा हा तेजपुंज असतो, म्हणून त्या व्यक्तीकडे एक तेज असतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की राजाप्रमाणे असलं पाहिजे, तो तेजस्वी असतो, ताठ बाणा त्याचा असतो, नेतृत्व त्याच्यामध्ये असतो, पण याही व्यतिरिक्त राजाचे आणखीन पण गुण आहेत. ते आणखीन कोणकोणते गुण रवी ग्रहाचे त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित होतात? अडचणीच्या प्रसंगामध्ये अतिशय फास्टपणे, म्हणजे ज्याचा एखाद्याचा मित्र जर सिंहचा असेल तर त्याचं ते नशीब आहे, कारण अडचणीच्या काळामध्ये त्याला फास्टपणे मदत करणारी व्यक्ती कोण असेल तर ती सिंह राशीची व्यक्ती असते. त्याचप्रमाणे
परोपकार किंवा औदार्य ज्याला म्हणतो आपण, तो गुण त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सिंह राशीच्या व्यक्तीकडे असतो. त्यामुळे समाजाच्या दृष्टिकोनातून सिंह राशीची व्यक्ती हे एक प्रकारे समाजासाठी किंवा त्याच्या मित्रपरिवारासाठी ते वरदान आहे. सिंह राशीच्या व्यक्ती आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आधार देणारे असतात, सगळ्यांना मदत करणारे असतात, पटकन पुढे येणारे असतात किंवा अर्ध्या रात्री ज्यांना आपण हाक मारावी तर ती सिंह राशीच्या व्यक्तींना हाक मारावी. सिंह राशीच्या व्यक्तींची मग आता नक्षत्र कोणती असतात? सिंह राशीच्या अंतर्गत मघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे 4 चरण आणि उत्तराचे 1 चरण, अशा पद्धतीनं 9 चरण याच्यामध्ये येतात. सिंह राशीच्या व्यक्तींबाबत आता आपण पाहिलं की ती नेतृत्व करते आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाती आहे. पण मग अशा व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये कशा असतात? एखाद्या कुटुंबामध्ये सिंह राशीचा कुटुंब प्रमुख किंवा वडील ह्या भूमिकेमध्ये असेल तर त्या कुटुंबाचं आणखीन नशीब आहे. त्याचं कारण त्यांना एक योग्य पद्धतीचं प्रोटेक्शन मिळतं सगळ्या बाबतीमध्ये. हे तिथं आणि आपण बघितलं की कुटुंबाची काळजी घेणारी किंवा एखाद्या संस्थेचा प्रमुख जरी सिंह राशीचा असेल तर त्या संपूर्ण संस्थेची मुलाप्रमाणे काळजी घेणारी व्यक्ती किंवा तिथल्या स्टाफला एक मोठा आधार त्या सिंह राशीच्या व्यक्तीचा असतो याच्यामध्ये. आपण सिंह राशीचं बोधचिन्ह असेल किंवा सिंह राशीचा राशीस्वामी असेल यावर चर्चा केली. मग आता सिंह राशीचं तत्व कोणतं आहे? सिंह राशीचं तत्व अग्नितत्व. या अग्नितत्वाचा सिंह राशीच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो? आपण जे अगोदरच्या उत्तरामध्ये बघितलं त्याप्रमाणे रवी आहे, अग्नितत्व आहे, सिंह आहे, तर ते सगळे जे वर्णन आपण केलं तेच वर्णन पुन्हा येणार आहे. त्याच्यामध्ये सेम तेजस्वीपणा रवीचा आहे. मग आता सिंह राशीच्या बाबतीत बघायचं झालं तर सिंह राशी पुरुषांना जास्त शोभून दिसते, कर्तृत्व गाजवणार, नेतृत्व करणार, समाजामध्ये जाणार. मग जर स्त्रीची सिंह रास असेल तर त्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगता येईल? स्त्रियांच्या बाबतीत खरं तर आपण बघितलं की ज्यांना खुर्चीची अपेक्षा असणारी ही रास असते, मान सन्मान मिळवणारी असणारी ही रास असते. ह्या राशींच्या व्यक्तींनी किंवा स्त्रियांनी विशेषतः घरामध्ये न रमणारी ही रास आहे. म्हणजे गृहिणी म्हणून किंवा गृहकृत्य दक्ष म्हणून असण्यापेक्षा एखाद्या अधिकार पदाच्या खुर्चीवरती ही रास जर गेली तर निश्चित ती तिथं शोभून दिसते. जशी की एखादी IPS लेडी आहे, PSI लेडी आहे किंवा एखादी कलेक्टर असणारी लेडी आहे किंवा एखाद्या कॉलेजची डीन आहे. ह्या ठिकाणी सिंह राशीची ती व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम किंवा तिचं ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने ती हाकू शकते पुढे. मग असं जर असेल तर जसं कर्क रास ही घरामध्ये रमते, गृहकृत्य दक्ष असते, तसं स्त्री जी सिंह राशीची आहे ती जरा तडफदार आहे, नेतृत्ववान आहे. तिला बाहेर कर्तृत्व गाजवायला, समाजाचं प्रतिनिधित्व करायला निश्चितपणे आवडतं. किंबहुना असं म्हणता येईल आपल्याला की त्यांच्या अंगभूत गुणांना खऱ्या अर्थाने उजाळा मिळणं, वाव मिळणं, सार्थक होणं हे बाहेरच्या समाजामध्ये आहे. अशी ही जी स्त्रीबाबत आपलं झालं. मग आता ह्यांचा जो तडफदारपणा आहे किंवा त्यांचा जो मानीपणा आहे अशा असताना त्यांच्या मैत्रीबाबत, मित्रपरिवाराबाबत काय सांगता येईल? सिंह राशीच्या खरं तर माणसाबरोबर मैत्री करणं ते मित्रांच्या दृष्टीने चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण तरी सुद्धा त्यांचं अग्नितत्व असल्यामुळे अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत त्यांच्याशी विशेष त्यांची मैत्री होईल. त्याच्यामध्ये आपल्याला मेषेचा उल्लेख करता येईल, धनुराशीचा उल्लेख करता येईल. ह्या राशीची त्यांची मैत्री विशेष असेल. सिंह राशी तडफदार आहे, नेतृत्व करणारी आहे, कर्तृत्व गाजवणारी आहे, किंबहुना स्वतःच म्हणणं पुढे रेटणारी आहे. असं असताना त्यांच्या बाबतीमध्ये मात्र जीवनसाथी जर तसाच त्यांना मिळाला, अनुरूप त्यांना, तर संसार चांगला होऊ शकणार आहे. मग अशा वेळेस त्यांचं ऐकणारे असेल तर उत्तमच असते. पण मग अशा सिंह राशीच्या व्यक्तींना कोणत्या राशीचा जीवनसाथी नसावा? सिंह राशीसाठी शक्यतो म्हणण्यापेक्षा मकर राशीचा नसावाच, पण शक्यतो सिंहेचा पण नसावा. त्याचं कारण दोघांचा जर स्वभाव बघितला किंवा एक सत्तेची लालसा किंवा कुटुंब प्रमुख असणं ह्या दृष्टिकोनातून विचार केला, दोघांची अग्नितत्व, तर घरामध्ये वादविवाद होण्याचं प्रमाण जास्त राहील. अशा दृष्टिकोनातून त्या सिंहाला ऍडजस्ट करून घेणारी दुसरी राशी असावी. शक्यतो सिंहाला सिंह नसावा. गुरुजी, आपण आपल्या पहिल्या एपिसोड्समध्ये सप्तपदी चालताना शुभमंगल सावधानच्या मालिकेमध्ये बोलत असताना यावर सविस्तर बोललेलोच आहोत की जेव्हा एक रास, एक नक्षत्र आणि भिन्न चरण असेल तर 36 गुण जुळतात आणि अशांनी अवश्य लग्न करावं. पण सिंहरास मात्र त्याला अपवाद दिसते. अपवाद समजावा, कारण ते मग प्रत्येक गोष्टीत त्यांचा वादविवाद किंवा ज्या पुढच्या गोष्टीत ते होण्याची शक्यता जास्त असते. सिंह राशीचं चिन्ह, सिंह राशीचा राशी स्वामी आणि एकंदर त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांना कोणतं शिक्षण घेणं जास्त फायदेशीर ठरेल? सिंह राशींचा स्वभाव आपण पहिल्या 1-2 मुद्द्यांमध्ये बघितला. साधारणतः खुर्चीची लालसा, सत्ता, अधिकारपद
किंवा एक नेतृत्व, मानी स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जिथं जे काही उच्च पदस्थ अधिकारी म्हणतो आपण, अशा पद्धतीचं तिथं पोचता येईल अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी घ्यावं किंवा तशा पद्धतीचा विचार त्यांनी करावा. कारण दुसरा यांच्या स्वभावाचा जर पैलू आपण बघितला तर यांना कधी 2 नंबरचं स्थान आवडत नाही किंवा 2 नंबरची खुर्ची नको असते, यांना पहिल्याच नंबरची खुर्ची पाहिजे असते. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची क्षमता सिंहच्या माणसाकडे खूप कमी असते. कदाचित तो 4-2 महिने काम करून तो काम बंद करतो, असा अनुभव खूप वेळा येतो. त्यामुळे सिंहच्या माणसानं उत्तम शिक्षण घेऊन चांगल्या पदाची जी काही पद आहे किंवा ती पोस्ट आहे ती मिळेल अशा पद्धतीचं शिक्षण घ्यावं. सिंह राशीच्या व्यक्तींचं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त फुलेल? सिंह राशीच्या व्यक्तींचं करिअर पहिलं असेल खरं तर राजकारण म्हणता येईल आपल्याला. ते करिअर होईल का नाही होईल हे माहित नाही, पण राजकारण आहे किंवा जिथं सत्तेचा खुर्चीचा प्रशासन आहे किंवा एखाद्या कॉलेजच्या ठिकाणी चांगलं पद आहे किंवा एखाद्या कंपनीमध्ये ज्याला म्हणता येईल मॅनेजर सारखं चांगलं पद आहे, जिथं पदाची जागा आहे अशा ठिकाणी निश्चित ह्या लोकांनी त्या दृष्टीने करिअरचा विचार करावा. कारण यांचा मूळ गुण तोच आहे की दुसऱ्याच्या हाताखाली काम न करणे किंवा केलं तर तिथं काहीतरी ते उपद्रव निर्माण करतील, एखादं आंदोलन निर्माण करतील. मग असंच जर असेल तर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा का? कोणाच्या हाताखाली नकोच मग काम करायला? पुन्हा आपल्याला तेच उत्तर देता येईल. व्यवसाय सिंहची माणसं निश्चित चांगल्या पद्धतीने करू शकतात. फक्त थोडंसं त्यांना फ्लेक्झिबल राहावं लागेल आणि थोडंसं बोलण्यावरती कंट्रोल करावं लागेल. हे 2 मुद्दे केले तर व्यवसाय पण ते उत्तम करू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल काय सांगाल? सिंह राशीच्या व्यक्ती दणकट शरीराच्या असतात, मजबूत त्यांचा बांधा, देहष्टी एकदम उत्तम असते, त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. त्याचं कारण त्यांच्या राशीचा स्वामी किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला रोग प्रतिकार शक्ती सूर्य या ग्रहाकडे दिलेली आहे आणि त्यांचा तो राशी स्वामी असतो. विशेषतः त्याच्याही मध्ये पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल की एखाद्या व्यक्तीचा जन्म सूर्योदयाच्या दरम्यान असेल तर त्याची रोग प्रतिकार शक्ती अतिशय उत्तम असते. अशी तब्येत असून सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीबद्दल कशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे? हो, आपण त्यांच्या जे सूर्य किंवा सूर्याचे गुण आपण सांगितले, आरोग्याचं सांगितलं, पण त्यांचे काही वीक पॉईंट ज्याला म्हणता येतील किंवा आरोग्याच्या दृष्टीने वीक पॉईंट असा विचार करता येईल. तर ते वीक पॉईंट म्हणजे मुळात सिंह रास मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने हृदयाशी संबंधित असणारी ती राशी आहे. त्यामुळे या लोकांनी थोडं हृदयाची काळजी घेणं ही तर अपेक्षित आहे. कारण खूप सगळ्या जगाचं ओझं आपल्या डोक्यावर घ्यायचं, त्याचा विचार करायचा, ह्याच्यामुळे कुठंतरी त्या सिस्टीमला ताण येणं हे आपल्याला वारंवार जाणवतं. त्या दृष्टीने त्यांनी हृदयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. सिंह राशीच्या लोकांनी प्रामुख्याने कोणता रंग वापरावा? सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभणारा जो रंग आहे तो अर्थात केशरी आहे. म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाला जात असताना त्यांनी केशरी रंग परिधान करावा. मग सिंह राशीच्या व्यक्तींसाठीचा शुभांक कोणता? सिंह राशींच्या व्यक्तींसाठी शुभांक 1 आहे, त्यानंतर 10 आहे किंवा ज्याची बेरीज 1 येते असा कोणताही अंक चालू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींनी कोणतं रत्न वापरावं? सिंह राशींच्या व्यक्तीसाठी साधारण माणिक हे रत्न सुचवलं जातं. अच्छा. म्हणजे एक तर केशरी रंग वापरावा आणि त्याचप्रमाणे त्यांचा शुभांक 1 आहे. स्वतः सिंह राशी खूप बलशाली आहे, नंतर सतेज आहे असं आपल्याला म्हणता येईल. तरी सुद्धा अशा ह्या राशीसाठी 2025 साल हे कसं असणार आहे? सिंह राशींच्या व्यक्तीसाठी 2025 हे साधारण संमिश्र स्वरूपाचं ते साल असणार आहे. त्याचं कारण आपण महत्वाच्या 2 ग्रहांचा इथं विचार करतोय. त्याच्यामध्ये मार्चच्या दरम्यान साधारण शनी बदल होणार आहे आणि त्यांना लहान पनोती, छोटी पनोती किंवा छोटी 7.5 त्यांना सुरू होणार आहे. त्यानिमित्तानं काही सिंहच्या मध्यमवर्गीय माणसांना आरोग्याचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, व्यवसायाचे प्रश्न हे सतावणार आहेत. त्यामुळं त्या दृष्टीने तो एक थोडासा शनीचा ड्रॉबॅक राहील. परंतु गुरु सिंह राशीला 11वा येतोय, त्यामुळं गुरु बरंच काम त्यांचं हलकं करणार आहे. त्यामुळं संमिश्र स्वरूपाचं हे वर्ष त्यांना राहील. एकंदरीत तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींना 2.5 सुरू होत आहे, त्याला आपण पनोती म्हणतो शनीची, ती सुरू होती आहे आणि त्याचबरोबर गुरु मात्र लाभात आहे, 11वा गुरु आहे. असं दोन्ही ग्रहांचं त्यांच्यावर परिणाम होत असताना त्यांनी दैनंदिन जीवनात वागताना काळजी कोणती घ्यावी? एकंदरीत सिंह राशीचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा स्वभाव एक प्रकारे स्वाभिमानी असणारा, स्वयंप्रकाशी असणारा, स्वतः नेतृत्व गुण असणारा, हे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं कुठेही जाईल तिथं मी आणि मी हा जो भाग असतो त्यांचा, तो थोडासा त्यांनी फ्लेक्झिबल करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं मोडेन पण वाकणार नाही, ही जी काही ताठर किंवा कठोर भूमिका असती त्याला कुठेतरी मुरड घालण्याची गरज आहे. थोडीशी फ्लेक्झिबिलिटी त्यांनी घ्यावी आणि आपला पुढचा प्रवास सुकर करावा.
गुरुजी, आता आपण राशीचक्रांची मालिका तयार करत आहोत. त्यापैकी आजचा आपला झाला तो 5वा एपिसोड झाला सिंह राशीवरचा. पण अजून एक उपक्रम आपण सुरू करू आहोत. तो आहे म्हणजे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. या मालिकेच्या अंतर्गतील एक छोटासा प्रश्न आता मी तुम्हाला विचारते, की नावरस नाव हे जे मुलाचं बाळाचं ठेवलं जातं, ते नावरस नाव काय आहे? नावरस नाव ठेवावंच का? ठेवत असेल तर त्या नावरस नावाने आपल्या बाळाला हाक मारावी का? का सहीचं नाव आणि नावरस नाव वेगळं असावं? ह्याच्यावरती 2 संभ्रम आहेत, 2 मतं आहेत, की नावरस नावच ठेवावं आणि त्याच नावाने हाक मारावी. आणि दुसरं एक मत आहे, की नावरस नाव हे लपवून ठेवावं, ते कधी ओपन करू नये, हाक मारायचं नाव हे वेगळं असावं. मग आपलं ज्योतिषशास्त्र नक्की ह्याबाबत काय सांगतं? नावरस नाव ठेवावं का, पत्रिका कधी किती दिवसांनी तयार करावी, त्याच्यामध्ये कोणती नावं ठेवावीत, हे प्रश्न रोज आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपण कोणताही मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्याची 5 नावं ठेवायची पद्धत आहे आपल्याकडे. ते पहिलं नाव जे असतं ते त्याचं नावरस नाव निघालं आहे, ते नाव ठेवलं जातं. दुसरं नाव असतं ते त्याला आपण लाडाने काही दादा बाबा म्हणणारे ते नाव असतं. तिसरं नाव त्याचं आयडेंटिटी नेम ज्याला म्हणतो, की जे आई वडिलांना ह्या नावाव्यतिरिक्त वेगळं नाव ठेवायचंय, ते नाव ठेवलं जातं. ही झाली 3 नावं. चौथं नाव असतं जे आपल्या कुटुंबाची कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेच्या नावावरून एक नाव ठेवलं जातं. आणि त्यानंतर 5वं नाव जे असतं ते आपल्या गेलेल्या पूर्वजांपैकी एक नाव ठेवलं जातं. ही सगळी नावं उच्चारण्याची किंवा म्हणण्याची गरज नसते. ते फक्त नाव ठेवण्याच्या वेळी म्हणजे बारशाच्या वेळी ही 5 नावांचा उच्चार केला जातो. परंतु त्यातलं आयडेंटिटी नेम जे आहे ते रेग्युलर वापरासाठी वापरलं जातं. आणि नावरस नावावरून जरी एखाद्याला ठेवायचं असेल तरी सुद्धा त्यात कोणतीही शंका किंवा काही दडपण घेण्याचं कारण नाही. त्या नावावरूनही तुम्ही आयडेंटिटी नेम ठेवू शकता. खरोखरच गुरुजी, तुम्ही आज सिंह राशीच्या बद्दल अनेक बाबींवर प्रकाश टाकलात. खूप सुंदर माहिती सांगितलीत. निश्चितपणे आमच्या सिंह राशीच्या प्रेक्षकांना ती आवडेल असा विश्वास मला वाटतो. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक, आताच आपण सिंह राशीबद्दलची सविस्तर माहिती काळ्या गुरुजींकडनं समजून घेतलेलीच आहे. निश्चितपणे ती तुम्हाला आवडली असेल किंवा लागू होत असेल असं मला विश्वास वाटतो. तरी सुद्धा काही तुमच्या सूचना असेल तर जरूर तुम्ही करू शकता. जाता जाता पुन्हा एकदा विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.